Dear friends, our next chapter is reproduction in organisms. What is reproduction? Formation of new individuals from pre-existing one, that is called as reproduction. पूर्वीच्या ऑर्गॅनिझम पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनणे म्हणजे रिप्रोडक्शन. What is the purpose of reproduction? It helps to maintain the continuity of life on earth. लाईफची कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शनची प्रोसेस अतिशय गरजेची आहे. इट हेल्प्स इन रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड ऑर्गॅनिझम्स बाय प्रोड्युसिंग न्यू इंडिव्हिज्युअल्स. पूर्वीच्या ऑर्गॅनिझमची ओल्ड ऑर्गॅनिझमची रिप्लेसमेंट करून नवीन इंडिव्हिज्युअल बनवणं हे पण उद्दिष्ट आहे या प्रोसेसचं. It is a process in which organism produces young ones, offspring similar to itself. The period from birth to natural death of an organism is called as lifespan. Lifespan म्हणजे जन्मापासून नैसर्गिक मृत्यूपर्यंतचा जो काही कालावधी आहे, ड्युरेशन आहे, त्याला आपण म्हणतो लाईफस्पॅन. No individual is immortal. प्रत्येकाला मृत्यू आहेच. Because death is a rule of nature. Except unicellular organisms. कारण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एका सेलचं कन्व्हर्जन होतं दोन डॉटर सेल्स मध्ये, त्यामुळं मूळ सेलचं अस्तित्व वेगळं राहतच नाही. सो देर इज नो नॅचरल डेथ इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. दीज सेल्स आर इमॉर्टल. Based on number of participants, the reproduction is of two types: asexual and sexual. सुरुवातीला आपण लाईफ स्पॅन बद्दल बोलणार आहोत. Each and every organism can live only a certain period of time. The period from birth to natural death of an organism represents its lifespan. The living organism grows, becomes old and dies. It is interesting to note that it may be as short as a few days or long as few thousand of years. काहींचा लाईफस्पॅन काही दिवसांचा आहे, काहींचा लाईफस्पॅन काही हजार वर्षांचा आहे. आता इथं जर आपण एक्झाम्पल पाहिले तर त्यावरून आपल्याला आयडिया येईल. मे फ्लाय यांचा लाईफस्पॅन 1 डे, एका दिवसाचा आहे. बटरफ्लाय 1 to 2 weeks. Fruit fly 1 month. Rice plant 4 months. Wheat plant 5 months. Rat 4 years.
रोज बुश 10 years गुलाबाचं. रॅबिट 13 years. Crow 15 years. Monkey 26 years. Dog 25 years. Horse 50 years. Cow 22 years. Elephant 50 to 70 years. Crocodile 60 years. Elephant 60 to 75 years. Eagle 90 years. Man 100 years. Parrot 140 years. बघा, एलिफंट एवढा मोठा प्राणी आहे पण त्याचं लाईफ 60-70 वर्षाचंच आहे. पण पॅरॉट एवढा छोटासा पक्षी आहे पण त्याचं लाईफ 140 वर्षांचं आहे. टॉर्टॉइज 100 to 150 years. बनियन ट्री वडाचं झाड 200 to 400 years. People 2000 to 3000 years. सिक्विया रेडवूड पार्क ऑफ कॅलिफोर्निया या ठिकाणी ते प्लांट आहे. 3000 ते 4000 वर्षाचं लाईफ त्याचं आहे. लॅरिया ट्रायडेंटाटा 11300 सर्वात ओल्डेस्ट प्लांट आहे कॅलिफोर्निया या ठिकाणी. एकूणच यातून आपल्याला हे सांगता येतं की प्रत्येकाचा लाईफ स्पॅन वेगळा आहे. It is note that lifespan of organism are not necessarily correlated with their size and complexity of body. जसं क्रोची साईज जर विचारात घेतली तर 15 इयर्सचा लाईफ स्पॅन आहे. पण पॅरॉटचा विचार केला तर 140 वर्ष आहे. 140 वर्ष आहे म्हणजे किती मोठा फरक आहे. मँगो ट्री 200 वर्षाचा स्पॅन आहे पण पिंपळाचं झाड मात्र 2000 ते 3000 वर्षांचं आहे. जे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये नॅचरल डेथ नाही. एका सेलचं रूपांतर होऊन 2 डॉटर सेल्स राहतात. 2 डॉटर सेल मध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळं पुन्हा पॅरेंट सेलचं वेगळं अस्तित्व राहत नाही. इथं रिप्रोडक्शन आणि सेल डिव्हिजन दोन्ही सारख्याच आहेत.